नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी माझ्या रेसिपीमध्ये नेहमी सांगत असते की भाज्यांना चव, ग्रेव्हीला चव आपल्या मसाल्यांमुळे येत असते. तर मसाले जर आपले परफेक्ट असतील तर भाजी कोणी जरी बनवली तरी ती खूप उत्तम छान चवीची होते. आजची रेसिपी आहे मसाल्याची आणि त्या मसाल्यापासून बनवायची आहे एक उत्तम भाजी जी सगळ्यांना आवडू शकते, सगळ्यांच्या शरीराला पौष्टिक आहे अशी ती भाजी बनवणार आहे. चला तर मग आजची रेसिपी आहे मसाला आणि त्यापासून एक छानशी भाजी आपल्याला बनवायची आहे जिची चव तर चांगली आहेच पण सगळ्यांनाही आवडू शकते आणि त्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. मसाला बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते मी इथे दाखवते. 4 मीडियम साईजचे मी कांदे इथे उभ्या स्लाइस मध्ये कापून घेतलेले आहे. हे भाजायला पटकन भाजल्या जातात, सोपे जातात म्हणून या पद्धतीने मी ते कट करून घेतलेले आहे. एक पूर्ण खोबरा असतो आपला ह्याचा सुका खोबऱ्याचा, तो अख्खा गोल मी हा घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणावरती हे वाटण आहे. तुम्हाला जर वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही ताजं वाटण करून खाऊ शकता, कारण ताजे पदार्थ असू दे, वाटण असू दे, कुठल्याही ह्या गोष्टी ताज्या असल्या तर शरीरासाठी अतिशय उत्तमच आहेत. पण वेळ जर नसेल तर थोडंसं 4-8 दिवसासाठी तुम्ही मसाले आपण तयार करून ठेवतो आणि त्या ठेवू शकतो आणि त्यापासून आपण छानसे पदार्थ बनवू शकतो. तर तुमच्याकडे जसा वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे मसाले बनवून ठेवू शकता. चला इथे एक 5-6 घेतलेले आहेत तेजपत्ते. टीस्पूनने मोजले तर 5 टीस्पून आहे धणी, 4 टीस्पून आहे पांढरे तीळ, 1 टीस्पून आहे राई, 2 टीस्पून आहे खसखस, 2 इंच आल्याचा तुकडा आहे आणि एक पूर्ण लसणाचा पाकळ्या इथे मी सोलून घेतलेल्या आहेत. काही गरम मसाले घेतलेले, त्यामध्ये 2 इंच तुकडा घेतलेला आहे दालचिनीचा, 7-8 आहेत लवंग, 7-8 आहेत काळी मिरी, चक्री फूल आहे 2-3 आणि हे त्रिफळ आहे 8-10. एवढं साहित्य आपल्याला इथे भाजून घ्यायचंय. खोबरं भाजलेलं आहे, कांदा आपल्याला भाजायचा आहे आणि हे सर्व साहित्य पण भाजून घ्यायचं. लोखंडी कढई मी ठेवलेली आहे. अर्धा टीस्पून तेल घातलेले कढईमध्ये. कांदा पटकन भाजला जातो त्यासाठी आपण इथे तेल घालायचं. कांदा खूप जास्त आपल्याला लाल करायचा नाही किंवा काळा आपण जो भाजून घेतो अगदी तसं करपून टाकायचं नाही. तर इथे मी दाखवते, कारण वाटणामध्ये आपण तेलामध्ये मसाले परतवत असतो त्यामुळे खूप जास्त हे अगोदरच आपल्याला भाजायची गरज नाही. थोडासा कलर चेंज झाला की आपण कांदा काढून घेणार. चला, लोखंडी कढईमध्ये बनवलेल्या भाज्या, त्यानंतर वाटणाचे असे भाजलेले पदार्थ शरीरासाठी उत्तम आहे. तर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण याचा वापर केला पाहिजे, कारण नॉनस्टिकचा वापर आपण जास्त करतो तर तो जेवढा कमी करता येईल तेवढा, तर त्याशिवाय पण होत नाही. बरेचसे पदार्थ असे आपल्याला त्या नॉनस्टिक पॅन वरती कढईमध्ये बनवावी लागतात, तर तेही शरीरासाठी उत्तम नाहीये. आजकाल आपण बरेच ऐकत असतो त्याबद्दल, पण आता पूर्णपणे तर आपण ते पॅनचा वगैरे वापर करणं बंद नाही करू शकत. पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तव्याचा वापर तर नक्कीच केला पाहिजे. लोखंडी तव्याचा ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी किंवा चपाती बनवण्यासाठी रोजच्या रोज तर आपण त्याचा यूज केलाच पाहिजे. बाकी थोडेफार डोसे हे ते यासाठी आपण रोजच ते पदार्थ खात नसतो, त्यासाठी आपण पॅन वापरतच असतो. पण होईल तेवढ्या प्रमाणामध्ये आपण कढईचा, लोखंडी कढईचा किंवा मातीच्या भांड्यांचा वापर केला पाहिजे भाज्या बनवण्यासाठी वगैरे. शरीरासाठी तेवढंच आपल्याला चांगलं आहे. ते लोहाचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये भरपूर कमी झालेलं असतं आणि या कुठल्या ना कुठल्या पदार्थामधून किंवा ह्या भांड्यांमध्ये जेवण बनवल्यामुळे ते कुठेतरी भरून निघत असतं. पूर्वी दुसरे कुठले भांड्यांचा सोर्स नव्हता. लोखंडी भांडे होते, तांब्याचे होते, पितळीचे होते, तर त्याच्यात छान ते कलई करून आणि त्यामध्ये जेवण बनवलं जायचं, तर त्याच्या शरीराला खूप फायदे होते. म्हणून पूर्वीचे आजी आजोबा आपले खूप वर्ष जगले पण आणि निरोगी शरीर त्यांचे होते. आता 35-40 मध्ये लोकांना अटॅक यायला लागलेले आहेत. शारीरिक कंडिशन खूप खराब झाली लोकांची, तर त्याचं कारण आहे आपली रोजची लाईफस्टाईल. तर स्वतःसाठी वेळ देऊन आणि काही गोष्टी ज्या बनवता येतील त्या ह्या पद्धतीने बनवून आपण खाल्ल्या पाहिजे, त्या शरीरासाठी उत्तम आहे. तर कांद्याचा कलर आपला बदललेला आहे, ह्यापेक्षा जास्त कांदा आपल्याला इथे भाजण्याची गरज नाही. तर कांदा मी इथे हा खोबरं जे आहे तर खोबरं भाजलेलं आहे, तरी सुद्धा एकदा या कांद्यामध्येच खोबरं मी परतवून घेते. कांदा खोबरं काढून घेतलेलं आहे. तेजपत्ते मी इथे घालते या कढईमध्ये, तोडून घेतलेले. तेजपत्ता फोडणीमध्ये जरी घातला तरी आपण काय करतो की फोडणी झाल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण जेवण वाढतो त्यावेळेला भाजीत असेल, आमटीमध्ये असेल किंवा ग्रेव्ही मध्ये असेल तर आपण ते पानं काढून टाकतो. तर
त्यासाठी मी ते मसाल्याच्या फोडणीमध्ये भाज्यांच्या फोडणीमध्ये न घालता मसाल्यामध्ये भाजत असते. धने मी भाजून घेते. पूर्वी म्हणायचे की किचन मध्येच आपलं आरोग्य दडलेलं आहे असे बरेच जण म्हणायचे, तर ती अगदी खरी गोष्ट आहे. हे जे काही मसाले आहेत आपले, तर या मसाल्यांमध्ये खूप काही शरीराला मिळत असतं. तर फक्त ते कधी, केव्हा, कुठे आणि किती वापरायचे ह्याचं आपल्याला जर हे असेल, थोडंसं आपण नॉलेज त्याचं घेतलं असेल आणि मसाल्याच्या भाज्या आपण रोज रोज खात नाही किंवा अल्टरनेट आपण हे सगळं खात असतो, तर त्यातून आपल्याला ह्या गोष्टी जात असतात. काळ्या मिऱ्यांमध्ये वेगळे गुणसत्व आहेत, धन्यांमध्ये वेगळे आहे. प्रत्येक मसाल्याच्या पदार्थामध्ये काही ना काहीतरी आहे. म्हणून आपल्याला हे संतुलन ठेवण्यासाठी आपण अल्टरनेट भाज्यांचा, ग्रेव्हीचा, मसाल्यांचा वापर करत असतो. धण्याचा छान वास सुटलेला आहे. थोडस कढईमध्ये ऑलरेडी मगाशी तेल होतं, त्यामुळे धने भाजायला आपल्याला खूप जास्त तेल टाकायची गरज पडली नाही. 1 टीस्पून तेलामध्ये आता हे सर्व मसाले थोडेसे भाजायचे. हे बघा लगेच चटचटायला लागलेले आहेत. इथे आपण 1 टीस्पून तेलामध्ये आपले सगळे खडे मसाले टाकले. त्यानंतर तीळ, राई, खसखस आपण भाजून घेतलेली. गॅस बंद केलेला आहे. गरम कढई आहे, त्यामुळे फार जास्त याला आपल्याला गरम करायची गरज नाही. खडे मसाले आपले व्यवस्थित तडतडल्यानंतर हे बाकी 3 साहित्य भाजायला वेळ लागत नाही. राई, आपले खसखस आणि तीळ, तर हे गरम कढईमध्येच आपले व्यवस्थित होतात. गॅस मी बंद केलेला आहे. आणि आलं लसूण आपल्याला फार याच्यामध्ये काही एकदमच कलर येईपर्यंत भाजायची गरज नाही. ते सर्व साहित्य थंड झाल्यानंतर आता वाटण करायचे. कढई थंडीगार झालेली आहे. वाटण पण आपलं व्यवस्थित हे करण्यासाठी आता तयार आहे. पाण्याचा वापर करून आता व्यवस्थित आपल्याला हे मसाले वाटायचे. बारीक आपल्याला हे वाटण करायचं आहे. थोडं थोडं पाण्याचा वापर करत आपल्याला हे वाटण व्यवस्थित करून घ्यायचे. जाडं ठेवायचं नाही, कारण मसाल्यांचे जर असे बारीक बारीक कण याच्यामध्ये वाटणामध्ये असतील तर भाजीची ग्रेव्ही, रस्सा चांगला होत नाही, व्यवस्थित चव लागत नाही. म्हणून हळूहळू करून आपल्याला थोडं थोडं घेऊन आणि पाण्याचा वापर करत करत आपल्याला हे छान वाटून घ्यायचं. या वाटणामध्ये एक छोटी वाटी भरून मी घेतलेले आहे भाजलेले चणे. हे मी मगाशी मिक्स करायला विसरले. हे भाजलेलेच असतात, साली सकट घेतलेले आहे. पूर्ण वाटणामध्ये मी हे घातलेले आहे. एवढं छोटीशी वाटी आहे. टीस्पून म्हणा तर 4 ते 5 टीस्पून हे चणे आहेत. वाटण इथे तयार झालेलं आहे. एकदम बारीक हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे. या वाटणाचा वापर करून भाजी बनवायची आहे तुरीची. हे बघा अख्खी तूर आहे ही. ज्या आपण जी तुरीची डाळ खातो तर ती तूर ही आहे, पण अख्खी आहे. साली सकट ही तूर आहे. तर ही तूर भिजवताना मात्र थंड पाण्यात भिजवली तर बऱ्याचशा अशा अगदी वाटीभर जर तुम्ही तूर टाकली तर अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी कमी एवढी तूर ही भिजतच नाही, अशी याची कंडिशन होते. म्हणून ह्या तुरीला भिजवताना एकच करावं लागतं की कोमट पाणी करायचं आणि त्यानंतर ह्या तुरी त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून आणि 7 ते 8 तासासाठी भिजत लावायच्या. आणि त्यानंतर जर तुम्हाला इथे मोड आणायचे असतील, ह्याला आता छोटे छोटे मोड आलेले होते बघा, तर हे जर अजून ठेवले असते तर ह्यापेक्षा जास्त मोड ह्याला दुसऱ्या दिवशी छान आले असते. मला भाजी करायची होती म्हणून हे छोटे छोटे मोड असतानाच हे बनवायचे आहे. मी मोठे मोड, याला छान मोड येतात मोठमोठाले. तर हे बघा 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये ही तूर व्यवस्थित शिजलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही तूर शिजवून घ्यायची आहे साली सगट. अतिशय पौष्टिक आणि उत्तम ही भाजी आहे. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ह्या सालीच्या तुरीमध्ये प्रोटीन असतं. तरी महिन्यातून, आठवड्यातून आपण ही नक्कीच खाल्ली पाहिजे. 2 टीस्पून घालायचं आहे तेल. तेल कडकडीत गरम करायचे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. वाटण आपल्याला किती घट्ट ग्रेव्ही बनवायची आहे त्यावरती यूज करायचं आहे. टीस्पून मी म्हणाल तर 4 टीस्पून हे वापरलेलं आहे, टीस्पूनच्या मापाने. आणि यामध्ये लाल मिरची पावडर, म्हणजे जी आपली कलरची मिरची पावडर टाकतो आपण, तर ती न टाकता मी इथे लाल मिरची जी असते आपली कलर वाली, ती वाटून ठेवलेली असते, तर त्याचा वापर इथे करणार आहे. 1 टीस्पून.
बरेच जण कलरसाठी लाल मिरची पावडरचा यूज करतात, तर मी लाल कलरची मिरची पावडर न करता लाल जी कलरची मिरची असते, बेडगी मिरची असते, दुसरा एक प्रकार येतो चपाटा मिरची म्हणून, तो फक्त कलरसाठी यूज करतात. तर ती मिरची मी घेऊन आणि ती वाटून ठेवत असते पाणी घालून पेस्ट करून बारीक, म्हणजे मला जसं वाटलं तसं त्या प्रमाणामध्ये मी त्याचा वापर करू शकते. मिरची पावडरचंही तसंच आहे, पण ज्याला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. तेलामध्ये व्यवस्थित परतवायचं आहे, खमंग व्यवस्थित आपले हे मसाले वास सुटतो त्याचा, त्यावेळेला भाज्यांची चव छान लागते. म्हणून आपल्याला अगोदर मसाला बनवताना खूप जास्त भाजायची गरज नाही. 2 टीस्पून ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहे. या वाटणामध्येच आपण ओलं खोबरं घातलेलं आहे. ओलं खोबरं घालून हे बघा व्यवस्थित आपलं मसाल्यांमध्ये ओलं खोबरं परतवले गेलेले आहे सगळ्या बाजूनी. एकदम असं छान लाल कलर आलेला आहे. 2 टीस्पून तेलाचा फक्त वापर केलेला आहे आपण इथे. अर्धा टीस्पून मी घालते हळद आणि इथे मसाला मी वापरणार आहे सांबार मसाला. सांबार मसाला घालून ही जी भाजी आहे अप्रतिम टेस्टी होते. 2 टीस्पूनचा अंदाज हे बघा, 2 टीस्पून मी हे सांबार मसाला वापरणार आहे. तेलामध्ये घातलेला आहे. मसाले जे आपले परतवले त्यामध्ये आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मीडियम गॅस ठेवून आणि आपल्याला हे मसाले या तेलामध्ये व्यवस्थित परतवायचे, कारण फुल गॅसमध्ये आपले मसाले जळू शकतात. सांबार मसाला घातल्यानंतर व्यवस्थित परतला. आता आपल्याला शिजून घेतलेली तूर इथे घालायची आहे. अख्खी तूर आहे शिजून घेतलेली, साली सकट अतिशय पौष्टिक भाजी ही आहे. कमीत कमी महिन्यातून 2 ते 3 वेळेला आपण नक्कीच खाल्ली पाहिजे. तूर डाळ आपण खातच असतो, पण तूर डाळीवरची साल आपली काढलेली असते, तर सालीमध्ये बरेच जे धान्य आहे तर त्याच्या सालीमध्ये खूप काही घटक आहेत, तर आपण त्या सालीसकट ते पदार्थ बनवून त्या धान्याचे खाल्ले पाहिजे. तशीच ही तूर आहे, तर त्या तुरीची साल काढलेली डाळ तर आपण खातच असतो, पण सालीसकट ही अख्खी तूर मार्केटमध्ये अवेलेबल असते. तर जसं कडधान्य आपण भिजत लावून खातो आवर्जून मूग मटकी, तसंच आपण हे पण खाल्लं पाहिजे. मसाला झाल्यानंतर त्या भांड्यामध्ये जे पाणी होतं ते पाणी ह्याच्यामध्ये घालते. भाजी बनवताना मी नेहमीच सांगत असते गरम पाण्याचा वापर करा. मी गरम पाणीच या वाटणाच्या ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. गरम पाणी मी करून ठेवलेलं असतं, म्हणजे मला पटकन वेळेवर वापरता येतं. थोडस पाणी मी अजून या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि थोडसच पाणी मी इथे घालणार आहे. एकदम छान कलर आलेला आहे आणि वास म्हणाल तर खरंच सांगते अतिशय छान वास किचन मध्ये सुटलेला आहे. ज्वारीच्या भाकरी बरोबर, भाताबरोबर, तुम्ही कशा बरोबरही ही भाजी खाऊ शकता. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. एक उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. फार शिजवायची गरज नाही, कारण तुरी आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. त्यापेक्षा आपल्याला गाळ करायचं नाही. त्या अशाच त्या खूप छान लागतात. एकदम मऊ मस्त शिजलेल्या आहेत त्या, पण याच्यापेक्षा जास्त उकळून आणि शिजवायच्या नाही. एक उकळ फक्त आपल्याला मीठ घातल्यानंतर कळकळून इथे घ्यायची. सांबार मसाल्याचा वापर करून आपण फक्त सांबारच बनवू शकतो असं नाही. बऱ्याचशा भाज्या आहे. मी मागे एकदा रेसिपी मध्ये सांगितलेलं आहे की सांबार मसाल्याची चव ही अप्रतिम आहे. तुम्ही सांबार मसाला घरी बनवा किंवा बाहेरचा आणा विकत, तर त्याची चव बऱ्याच भाज्यांमध्ये खूप उत्तम लागते. तर मी बऱ्याचशा रेसिपीमध्ये दाखवतही असते. आजची ही जी तुरीची भाजी आहे सांबार मसाल्यामध्ये आणि ह्या वाटणामध्ये करून बघा, अतिशय उत्तम लागते. मस्त उकळी आलेली आहे सर्व बाजूने, हे बघा खळखळून आपली ही तुरीची भाजी उकळलेली आहे. फार आपण पाणी घातलेलं नाही, मस्त ग्रेव्ही टाईप आपण ही घट्ट भाजी बनवलेली आहे. तुरीची भाजी तयार आहे. तुरीची भाजी आपली तयार झालेली आहे.
बघता क्षणी खावीशी वाटणारी पौष्टिक तुरीची भाजी तयार झालेली आहे. मसाला तुम्ही बघितलेलाच आहे. 4-8 दिवस तुम्ही मसाला आरामात तो ठेवू शकता. हा मसाला मला कमीत कमी 8 दिवस तरी मी याचा यूज करणार आहे फ्रीजमध्ये ठेवून. मी नेहमीच सांगत आले की ताज्या भाज्या असतील, ताजे फळं असतील, ताजे पदार्थ असतील, ताजं जेवण असेल, हे ताजं नेहमीच चांगलं असतं. पण काही वेळेला काय होतं की घाई गडबडीमध्ये रोजच्या रोज आपल्याला वाटण करणं शक्य नसतं. म्हणून मी फक्त वाटणाचे हे जे प्रकार आहेत तर हे वाटून मी ठेवत असते. कारण रोजच्या रोज काही ना काही कुठल्या ना कुठल्या भाजीमध्ये, ग्रेव्हीमध्ये किंवा रस्सा भाजीमध्ये, सुक्या भाजीमध्ये रोजच्या रोज मला मसाले करणं शक्य नाही, म्हणून मी वाटून ठेवत असते. तर तेच मी रेसिपीमध्ये सांगत असते की हे वाटण 8 ते 10-15 दिवस पण छान राहतं. तर तुम्हाला जर वेळ असेल तर नक्कीच वाटण ताजं करून आणि भाज्या बनवा. त्या उत्तमच लागणार आहेत. तर माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारचे मसाले मी दिलेले आहेत, तर तेही मसाले बघा. तुम्हाला एवढ्या सगळ्या मसाल्यांमधून कुठला मसाला आवडतो तर ते नक्की करून बघा आणि तुमच्या कमेंट करायला विसरू नका. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला Instagram आणि Facebookवर सुद्धा फॉलो करू शकता. माझ्या WhatsApp चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांच्या 1000पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. त्यापैकी तुम्हाला एखादी व्हिडिओ, एखादी रेसिपी नक्कीच आवडू शकते. करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि हो, आजची रेसिपी कशी झाली लाईक जरूर करा, इतरांना शेअर करा, तुमचे प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.